श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मे 2026 साठी मेष राशीचे राशी भविष्य. मे 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार मे महिना मेष राशीसाठी संमिश्र फळ देणारा दिसतो. महिन्याच्या सुरुवातीपासून ते 15 मे 2026 पर्यंत सूर्य तुमच्या पहिल्या घरात असेल. पहिल्या घरातील सूर्याचे गोचर शुभ मानले जात नसले तरी पंचम स्वामीच्या उच्च स्थितीमुळे संतती आणि शिक्षणाशी संबंधित बाबीमध्ये काही सकारात्मक फळ मिळू शकते. त्यामुळे या काळात सूर्य तुम्हाला सरकारी फळ देऊ शकतो. दरम्यान मंगळ 11 मे पर्यंत तुमच्या 12व्या घरात गोचर करेल. त्यानंतर मंगळ तुमच्या पहिल्या घरात प्रवेश करेल. ही दोन्ही गोचर शुभ मानली जात नाही, परंतु मंगळ त्याच्या राशीच्या पहिल्या घरात असल्यामुळे 11 मे नंतर तुलनेने चांगले फळ मिळेल. बुधाचे गोचर सरासरीपेक्षा चांगले नसेल. गुरु आणि शुक्र तुमच्या संमिश्र फळ देऊ शकतात, तर शनीकडून कमकुवत फळ मिळण्याची शक्यता आहे. राहू अनुकूल फळ देण्याची शक्यता आहे, तर केतू अशुभ फळ देण्याची शक्यता आहे. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार हा महिना तुम्हाला बहुतेक बाबतीत संमिश्र परिणाम देऊ शकतो. कार्यक्षेत्र. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या कर्मभावाचा स्वामी असलेला शनी तुमच्या 12व्या घरात असेल आणि 17 मे पर्यंत तो स्वतःच्या राशीत राहील. 17 मे नंतर शनी बुधाच्या राशीत प्रवेश करेल. परिणामी 17 मे पूर्वीच्या काळात अनावश्यक धावपळ होऊ शकते. तुमच्या मेहनतीच्या तुलनेत फळ कमी मिळू शकते, परंतु 17 मे नंतर तुम्हाला व्यवसायाशी संबंधित बाबीमध्ये चांगला नफा दिसेल. कामासंबंधित दौरे यशस्वी होऊ शकतात, परंतु या प्रवासादरम्यान तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. या काळात नोकरदार लोकांना व्यावसायिक लोकांपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. हे लोक थोडे अधिक प्रयत्न करून आपले लक्ष साध्य करतील. व्यावसायिकांना त्याचे ध्येय गाठण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागेल. दूरच्या ठिकाणच्या लोकांना तुलनेने चांगले परिणाम मिळू शकतात. एकूणच मे 2026 तुमच्या करिअरसाठी सरासरी असू शकतो. आर्थिक परिस्थिती. तुमच्या आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास लाभस्थानाचा स्वामी शनी तुमच्या 12व्या घरात असेल. ही स्थिती कदाचित चांगली मानली जाणार नाही, परंतु लाभस्थानात असलेले राहू तुम्हाला काही लाभ मिळवून देऊ शकतो. त्यामुळे नफ्याच्या बाबतीत मे महिना साधारण राहील. बचतीच्या बाबतीत द्वितीय स्थानाचा स्वामी शुक्राच्या स्थितीनुसार 14 मे पर्यंतचा काळ तुलनेने चांगला असेल, परंतु त्यानंतरचा काळ कमजोर असेल. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार धनसंपत्तीचा ग्रह असलेला गुरुचे गोचर तुमच्या आर्थिक जीवनासाठी सामान्य राहील. त्यामुळे या महिन्यात सरासरी आर्थिक परिणाम दिसून येतील. तसेच ज्याचे परदेशात किंवा दूरच्या ठिकाणी संबंध आहेत त्यांना अनपेक्षित लाभ मिळू शकतो. आरोग्य. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या लग्न राशीचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला शनीसोबत 12व्या घरात असेल. या दोन्ही परिस्थिती चांगल्या नाहीत, त्यामुळे तुम्हाला 11 मे पर्यंत तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण 11 मे नंतर मंगळ पहिल्या घरात प्रवेश करेल. पहिल्या घरातील मंगळाचे गोचर शुभ मानले जात नसले तरी मंगळ स्वराशीत असल्यामुळे तुमच्यावर कोणताही मोठा नकारात्मक परिणाम होणार नाही. असे असले तरी तुम्हाला 11 मे ते 15 मे या 4 दिवसात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. या काळात तुम्हाला डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ किंवा ताप देखील येऊ शकतो. 6व्या घराचा स्वामी बुध आणि आरोग्यासाठी जबाबदार असलेला सूर्य तुम्हाला मिश्र परिणाम देऊ शकतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मिश्र असू शकतो. तसेच तुम्हाला पहिल्या पंधरवड्यात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, तर दुसरा पंधरवडा सामान्य असेल. प्रेम आणि लग्न. प्रेम आणि वैवाहिक जीवनाबाबत तुमच्या पंचम स्थानाचा स्वामी असलेला सूर्याची स्थिती काहीशी कमजोर राहील. विशेषतः 15 मे पर्यंत या काळात सूर्य केवळ द्वादश स्थानात असेल, तर तो शनीच्या प्रभावाखाली असेल. या परिस्थितीमुळे प्रेमसंबंध कमकुवत होऊ शकतात. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानंतर केतूचे गोचर संपूर्ण महिनाभर पंचम स्थानावर प्रभाव टाकेल आणि ही ग्रहस्थिती प्रेम संबंधासाठी अनुकूल मानली जात नाही. तसेच 15 मे नंतर पंचम स्थानाचा स्वामीची स्थिती सुधारेल. परिणामी या काळात तुम्हाला तुलनेने चांगले परिणाम मिळू शकतात. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार प्रेम संबंधासाठी जबाबदार असलेल्या शुक्राचे गोचर देखील प्रेम जीवनासाठी साधारण राहील. त्यामुळे हा महिना प्रेम जीवनासाठी संमिश्र किंवा साधारण राहण्याची अपेक्षा आहे, परंतु महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोणताही धोका न पत्करण्याचा सल्ला दिला जाईल. दूरच्या नात्यात असलेल्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही, तर इतरांना भेटण्याच्या संधी कमी मिळू शकतात. मे महिना साखरपुडा किंवा विवाहासाठी चांगला काळ असण्याची शक्यता नाही. तसेच 15 मे नंतरचा काळ काहीसा चांगला असेल. हा महिना वैवाहिक जीवनासाठी सामान्य असेल आणि त्यात कोणत्याही मोठ्या समस्या येणार नाहीत. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार सप्तम स्थानचा स्वामी सरासरी फळ देऊ शकतो, परंतु द्वादश स्थानाचा असलेला मंगळ सप्तम स्थानावर अष्टम दृष्टीने पाहिल.
त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत अधूनमधून वाद होऊ शकतात. कठोर शब्द वापरणे टाळा किंवा तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण यामुळे वैवाहिक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही ही खबरदारी घेतली तर तुम्ही सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. कौटुंबिक जीवन. तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या दुसऱ्या घराचा स्वामी या महिन्यात तुम्हाला सरासरी परिणाम देईल अशी अपेक्षा आहे. 14 मेपर्यंत शुक्राचे गोचर तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी विशेषतः शुभ राहील, परंतु त्यानंतर परिणाम थोडे कमी असू शकतात. मे 2026 मासिक राशी भविष्यानुसार शनी दुसऱ्या घरावर आपली तिसरी दृष्टी टाकेल, जी एक कमजोर स्थिती आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी बोलताना तुम्हाला योग्य आणि सौम्य शब्दांचा वापर करणे आवश्यक असेल. चौथे घर देखील 11 मेपर्यंत अनुकूल राहील आणि कोणत्याही ग्रह या घरावर थेट नकारात्मक प्रभाव टाकणार नाही. त्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन साधारणपणे अनुकूल राहील. तसेच 11 मे नंतर मंगळ चौथ्या घरावर आपली चौथी दृष्टी टाकेल, ज्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. सर्वसाधारणपणे हा महिना तुमच्या कुटुंबासाठी आणि कौटुंबिक जीवनासाठी संमिश्र परिणाम घेऊन येऊ शकतो. उपाय आहेत: मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात लाल मिठाई अर्पण करा आणि मित्रांमध्ये प्रसाद वाटा. शनिवारी मंदिरात बदामाचा नैवेद्य दाखवा. मांस, मद्य आणि अंडी इत्यादीपासून दूर राहा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.